आई राजा उदं उदंचा गजर खरं तर आजपासून सुरू झाला आहे। शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रारंभ खरं तर आजपासून झाला आहे। सध्या आपण पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या चतुर्श्रुंगी मंदिरामध्ये आहोत आणि सकाळपासूनच भाविकांनी चतुर्श्रुंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली। सध्या हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नवरात्र महोत्सवाचा मानबिंदू असलेला हा चतुर्श्रुंगीचा नवरात्र महोत्सव आणि बघू शकतोय की सकाळपासूनच आई राजाचा गजर करत हे सर्व भाविक जे आहेत ते मनोभावी या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। निसर्गाच्या कोंदणामध्ये विलोभनीय रूप असलेलं हे चतुर्श्रुंगीचं मंदिर खरं तर या चतुर्श्रुंगी मंदिराला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि ही परंपरा जपत गेली अनेक वर्षानुवर्ष शतकानुशतक खरं तर हा नवरात्र महोत्सव आहे। या महोत्सवाच्या निमित्तानं या देवीच्या चरणी मनोभावे लीन होण्यासाठी नागरिक या ठिकाणी खरं तर 9 दिवस मोठी गर्दी केलेली असतात। मंदिर ट्रस्टच्या वतीनं सुद्धा जय्यत तयारी जी आहे ती सध्या सुरू करण्यात आली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ट्रस्टचे विश्वस्त असलेले रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो घटस्थापनेची जी पूर्वतयारी आहे ती या ठिकाणी मंदिरामध्ये सुरू केली आहे। मंदिर सुद्धा अगदी सुशोभीकरण करण्यात आहे। विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांची आरास आहे असं अगदी उत्साहाचं नाविन्याचं चैतन्याचं आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या चतुर्श्रुंगीच्या या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा दर्शन रांग सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण अशी बनवलेली आहे। आणि विशेष म्हणजे यावर्षी चतुर्श्रुंगी मंदिराचं जीर्णोद्धाराचं जे काम आहे जवळपास 80% पूर्ण झाल्यामुळं साहजिकच मोठा पेस जो आहे मोठी जागा जी आहे ती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 9 दिवस मोठे विविध कार्यक्रम जे आहेत ते या चतुर्श्रुंगी मंदिराच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं राबवण्यात येणार आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।